की एक मुलगी झाली एका स्त्रीला म्हणून ती तिच्या तोंडावर उशी दाबून मारत होती. मुलगी नको, अरे बापरे. ते तिने सोडवलं आणि ते मूल ताब्यात घेतलं आणि स्वतः वाढवलं. आणि त्याच्यानंतर अशी जी नको असलेली मुलं ती सगळ्या त्यासाठी तिने अनाथाश्रम उभा केला. तुरुंगातून किंवा छावण्यातून लोक जे सोडून आणले हिटलरच्या, तर तिने काय केलं असेल, आधी तरुण मुलं इथली बाहेर काढा, की लोकांना वाटलं सिनियर लोकांना आधी बाहेर काढा. सिनियर लोक राहू देत, तरुण पिढी आधी बाहेर काढा. देश चालवणार आहे कोण? रुझवेल्ट, मिसेस रुझवेल्ट यांनी त्यांना फोन केला. ऑटम बॉम्बचा स्फोट झाला नागासाकीने, तर ती म्हणाली माझं संशोधन हे माणसं मारण्यासाठी नाहीये. आणि हा तिचा स्त्रीपणा मला जाणवला. माणसाच्या भल्यासाठी माझं संशोधन उपयोगात आहे. माणसं, कारण तो बॉम्बफेक झाली आणि नागासाकी आणि तर हे ऐकवण्याचं धाडस तिच्यात होतं. कैसर विल्हेम संस्थे तळघरात जिथे सुतारकाम दरवाजे खुर्च्या टेबल बनवत बसतात तिथे एका बाजूला ह्याला टेबल दिलं होतं. बापरे. आणि त्याच्यावरती काम करत होती. तिथं ती संशोधनाचं काम करत तिथे करत होती संशोधनाचं काम. क्या बात आहे. ती अशी ही धडाडी नाही. ह्याला काय म्हणाल तुम्ही? 15 वेळा हिचं नॉमिनेशन नोबेल पुरस्कारासाठी. 15 वेळा नोबेलसाठी नामांकन. मग हाच माझ्यावरती मोठा होता. म्हटलं ह्या बाई आपल्याला माहीत कशी नाही बाई, हिचं संशोधन चोरले गेलेलं आहे. हिच्या नावावर 109 क्रमांकाचं माइटनेरियम हे मूलद्रव्य आहे. आईन्स्टाईन हिला अवर मादाम क्युरी म्हणतात. अवर मादाम क्युरी. हा, आमची मादाम क्युरी. किंवा ती जो फोटो होता त्याच्यात ते एका कॉन्फरन्सचा 30-35 असे पुरुष आणि मध्ये ही एकटी बसलेली. अरे म्हणली ही बाई कोण, आपल्याला माहीत कशी नाही. तर की स्त्रियांना त्या दुर्बिणीला हात सुद्धा लावता येत नव्हता आकाश दर्शनाचा असे. तर तो जो पुरुष होता तो बायकोला मदतीला म्हणून घेऊन गेला आणि मग बायकोने ती दुर्बीण हाताळली वगैरे असे ते प्रकार असायचे. बरं. अशा काळात ह्या स्त्रियांनी ह्या सगळ्याला तोंड देत असं काही काम केलं की ज्यांचा श्रेय कितीही प्रयत्न केला पुरुषांनी तरी घेता आले, हिरावून घेता आलं नाही. मला सगळ्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे चरित्र नाही, प्रचंड आत्मविश्वास. त्याच्यामुळे ते बाजूच्या लोकांचा विचार करत नाही, आम्हाला चांगलं बनणार आहे, तो टाळी वाजवणार आहे का तो शिव्या देणार आहे. मी करते हे बरोबर आहे याची मला पूर्ण खात्री आहे. मंडळी, जागतिक राजकारणामध्ये पुरुषी वर्चस्व कायमच दिसून येतं, पण त्याला अपवाद ठरल्या इस्रायलचे नेतृत्व करणाऱ्या गोल्डा मेयर. पुरुषी अहंकारापायी एका वैज्ञानिक महिलेला तिच्या कामाचं श्रेय देण्यात आलं नाही, पण तरीसुद्धा आपल्या कर्तबगारीचा ठसा तिनं जागतिक पटलावरती उमटवला. त्या होत्या लीज माइटनर. आणि अशाच एक वैज्ञानिक महिला म्हणजे रोझलिन फ्रँकलिन, ज्यांनी DNA बेसिक स्ट्रक्चर जगापुढे आणलं, त्यातलं मूलभूत संशोधन केलं. आपला समृद्ध देश, अमेरिकेसारखा आपला समृद्ध देश मागे सोडून वेलूरसारख्या ठिकाणी एक महिला येते आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवेचा अक्षरशः कळस गाठते. त्या होत्या डॉक्टर आयडा स्कडर. आणि याच मालिकेमध्ये नाव घ्यावंसं वाटतं ते म्हणजे जागतिक स्तरावर शिक्षणाचा नवा प्रवाह सुरू करणाऱ्या डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांचं. अशा अनेक कर्तबगार धडाडीच्या महिलांनी आपला हा देश, आपलं हे जग विस्तारत चाललेलं आहे. आणि त्या दालनामध्ये अशा अनेक धडाडीच्या कर्तबगार कर्तृत्ववान महिलांची भर नेहमीच पडत असते. आज आपण चर्चा करणार आहोत अशाच धडाडीच्या कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वाचा वेध आपण घेणार आहोत. आणि तितक्याच साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली कर्तबगारी गाजवलेली आहे, ज्या आजही या वयामध्ये खूप धडाडीनं काम करत आहेत, अशा वीणा गवाळकर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. वीणाताई, मी बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये आणि आजच्या संवाद सत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. तुमच्याशी बोलण्याची संधी मिळते हे बुक विश्वचं आणि माझं भाग्य आहे असं मला सगळ्यात पहिल्यांदा नमूद करावंसं वाटतं. वीणाताई, मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपल्या नावाचा उल्लेख होतो तेव्हा प्रामुख्यानं एक होता कार्व्हर, आणि कार्व्हरची 48वी आवृत्ती आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे मराठीतलं एक बेस्टसेलर पुस्तक ते ठरलंय. आणि एकच नाही तर मला वाटतं 2-3 पिढ्यांवरती कार्व्हरचा संस्कार तुमच्या लेखणीमुळे झालेला आहे. पण तुमची बाकीची आणखीन अशी काही पुस्तकं आहेत, चरित्र आहेत, ज्याच्यामध्ये आजचा जो आपला विषय आहे की कर्तृत्ववान महिला आहेत, राजकारणातल्या आहेत, वैज्ञानिक क्षेत्रातल्या आहेत, शिक्षण क्षेत्रातल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या महिलांकडे आजवर तसं दुर्लक्ष झालं होतं. पण तुमच्या लेखणीमुळे या महिला पुन्हा एकदा मराठी साहित्याच्या दालनामध्ये आल्या आणि वाचकांना त्या अनुभवता आल्या, त्यांचा जीवन प्रवास समजून घेता आला.
तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या महिलांच्या विषयी आपण प्रामुख्याने लिहावं. जशी गोल्डा एक अशांत वादळ नावाचं तुमचं पुस्तक आहे, हे तुम्हाला प्रामुख्यानं ही प्रेरणा कुठून आली? प्रेरणा मिळते असं नाही, मुळात मी वाचक आहे. वाचन हा माझा छंद आहे. आणि वाचता वाचता एखादा विषय मला असं वाटतो की जो मराठीत नसतो, कारण जे मराठीत आधीच आहे ते मी पुन्हा नव्याने काय लिहिणार, फार तर माझी भाषाशैली असेल, याच्या पलीकडे नवीन काय लिहिणार, किंवा एखादा त्यात भर घालण्यासारखी थोडीशी माहिती. पण वाचता वाचता असं लक्षात येतं, अरे हे आपण आधी पूर्वी वाचलेलंच नाही, मराठीत आपल्याला हे वाचायला मिळालेलंच नाही. बरोबर. बरं, ते केवळ तिथेच थांबलेलं नसतं, तर ती जी व्यक्ती असते तिने स्वतःच आयुष्य बदललेलं नसतं, तर आजूबाजूचा परिसर म्हणा, देश म्हणा, किंवा मानवजातीचं सुद्धा म्हणा, काहीतरी त्याच्यातून घडवलेलं असतं. अगदीच. तेव्हा असं वाटतं की ही आज आम्ही महिलांच्या शिक्षणासाठी धडपडतो, महिलांच्या सक्षमीकरणासाठी धडपडतो, अशा काळात विज्ञान क्षेत्रात असो, राजकारणात असो, किंवा शिक्षण क्षेत्रात असो, काहीतरी असं करून जरी दाखवलं. आपण नेहमी म्हणतो की समाजाचा विरोध किंवा जो नेहमी प्रस्थापित सगळं असतं त्याला धडाडी म्हणालात मगाशी, जो शब्द धडाडी ही माझ्या दृष्टीने अशी असते की जे तोडलं पाहिजे. बरोबर. कुठली मग विचार असेल, परंपरा असेल, किंवा आणखीन काही असेल, ती धारणा असेल, ती तोडण्याचं धाडस म्हणजे मी धडाडी समजते. वा. आणि ही धडाडी मग मला जेव्हा दिसते एखाद्या स्त्री, की तिने धडाडी म्हणजे फक्त समाजाच्या विरोधात किंवा एखाद्या प्रथेच्या विरोधात ती नाही गेलेली, तिने एक नवा विचार, नवी घडण, नवा एक आकार स्त्री जीवनाचा समोर आणलेला आहे. वा. तेव्हा मग मला ते लिहावंसं वाटतं. त्याच्यामुळे ही प्रेरणा वगैरे नसते. अच्छा. प्रेरणा म्हणजे ज्यांना कथा कविता हे लिहितात तेव्हा त्यांना आतून कुठून तरी ते प्रातिभत ज्ञानातून प्रेरणा मिळत असते. माझं वाचीव असतं, वाचनातून आलेलं असतं. त्याच्यामुळे जिथे ज्या क्षणी मला वाटतं की यस हे माझं काम आहे, तेव्हा मी लिहिते. नक्की. म्हणजे एक इंग्रजीत म्हण आहे की एखादं पुस्तक तुम्हाला शेल्फवर हवं असेल, तिथे नसेल तर ते तुम्ही लिहा. तर मराठीच्या शेल्फवर नाही दिसत, मराठीच्या शेल्फमध्ये अशी अनेक पुस्तकं नव्हती आजवर, आणि ती तुमच्यामुळे आली. प्रयत्न करते. आपण पहिल्या विषयापासून सुरू करूया. गोल्डा एक अशांत वादळ असं तुम्ही म्हटलंय. बरं, तर ही गोल्डा तुम्हाला नेमकी कुठे भेटली आणि गोल्डाविषयी लिहावं असं तुम्हाला जे वाटलं? मला वाटलं नव्हतं. अच्छा. मला हे चॅलेंज दिलं. म्हणजे आमचा एक तो मित्र वारला, तो मला म्हणाला, अरे 6 महिने विश्रांती खूप झाली, नवीन विषय घ्या. म्हटलं मला असं काही सुचत नाही, मी सांगतो. त्याने 2 दिले, एक सिकंदर बरोबर किंवा गोल्डा. गोल्डा. म्हटलं सिकंदरवर मी नाही लिहिणार, ती इतिहासातलं मला एवढं शोधत बसायला अवघड नाही. पण म्हटलं गोल्डा तर राजकारणात लिही, माझा राजकारणाशी काही अभ्यास नाही आहे आणि मी राजकारणावर लिहायचं नाही असं ठरवलेलं आहे, कारण त्याच्यात उलटसुलट गोष्टी खूप असतात. ती तिसरी बाजू शोधायचं माझ्यात क्षमता नाही आहे. पण त्याला नाही मी म्हटलं, आणि सहज मी गुगल उघडून मी काही व्हिडिओ बघायला लागले, आणि व्हिडिओ बघता बघता माझ्या लक्षात आलं की राजकारण बाजूला राहू दे, एक सामान्य किबुट्समधली शालांत परीक्षा झालेली साधी एक जी शिक्षिका असते, तिच्या भोवती अनेक भाषा कोविद, अनेक भाषेत डॉक्टरेट मिळवलेले तज्ज्ञ लोक असताना त्या सगळ्यांच्यावर मात करून एक स्त्री त्या देशाची पंतप्रधान होते. वा. पंतप्रधान होण्यापेक्षाही ती जेव्हा तिथली लेबर मिनिस्टर असते, तेव्हा इस्रायल उभं करण्याची जे तिचे प्रयत्न आणि काम असतं. बरोबर. आणि कुठल्या विरोधाभासाने जाणवलं की ती स्वतः साध्या पंतप्रधान असून किंवा लेबर मिनिस्टर साध्या फ्लॅटमध्ये राहत होती. हो. एकच ड्रेस ती वापरत होती. बरं. तिला स्वतः दरवाजा उघडायची आलेल्यांसाठी. अच्छा. स्वतःसाठी काही न करता तिने सर्वस्व ते राष्ट्र उभारणीसाठी. वा. आणि तिचा तो आदर्श जो होता, तो मला वाटलं की लोकांना आपलंसं करणं किंवा देशासाठी एकत्र म्हणजे स्वतः आधी तसं व्हावं लागतं. बरोबर. अशी ती स्वतः आधी होती. आणि त्यामुळे तिने पंतप्रधान होण्यापेक्षा लेबर मिनिस्टर, ती पण म्हणायची पंतप्रधान असण्यापेक्षा मला लेबर मिनिस्टर असणं जास्त आवडलं, कारण त्यांनी राष्ट्र उभं केलं. वा. तर हे सगळं मी जेव्हा त्या यूट्यूबवरती बघितलं, तर मी माझी मुलगी मागित असते, तिच्याशी मी बोलले, म्हटलं असं असं मला त्यांनी प्रस्ताव दिलाय आणि द्यावं असं वाटते. तर तिने लगेच मला तिकडून पुस्तकं पाठवले. त्याच्यात तिची आत्मकथा होती, माय स्टोरी. 1978 साली गोल्डा मेयर वारल्यानंतर 80 साली तिच्याच
बरोबर तिला बघणाऱ्या एका जर्नलिस्टनी पुस्तक लिहिलं. आणि 30 वर्षानंतर जे सगळे कागदपत्र उघड होतात आर्कायवल डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर त्याला जेव्हा वेगळी कागदपत्र मिळाली आणि त्याला जी गोल्डा दिसली, तो म्हणाला की माझ्या नातवंडांना ही गोल्डा कळली पाहिजे. म्हणून त्याने नव्याने 2017 साली जे 1980 साली लिहिलेलं पुस्तक होतं त्याच्यात अधिक भर घालून पुढचे तिचे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहार कसे होते, तिने निक्सनला कसं हे केलं, तिकडे जर्मनीच्या याला कसं अडवलं, आणि आणखी सगळ्यात एक मला महत्त्वाचं त्याच्यात जाणवलं त्याचं की मोशे दायन हा आपल्याला ज्याला तुम्ही नेहमी करारी, त्यांनी तिच्यासमोर माघार घेतलेली आहे. बरं. स्वतःची नमुष्की किंवा स्वतःची हतबलता करून मी राजीनामा देतो म्हणला हो. त्या ह्याच्यास की मी हारलो. ती म्हणाली नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, मी पंतप्रधान आहे, सगळी जबाबदारी माझी आहे, तू इथून सोडू नकोस. अच्छा. म्हणजे जो तिला सतत पाण्यात बघायचा किंवा सतत डावं करायला बघायचा तो माणूस शेवटी सुद्धा तिला. हे सगळं वाचल्यावर मला स्त्री शक्ती म्हणून तिच्यातली जाणव. वा. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं इतकं लांबचं उत्तर मी इतकं घेऊन आणलं अशासाठी की एक स्त्री म्हणजे ती भर सभेत छटप म्हणण्याची तिची ताकद होती. बरोबर. तुम्ही कपूर आपल्या शत्रूला टेबलावर हात मारून गप्प करायची. अगदी. ही बाई हिने राष्ट्र कसं घडवलं आणि नंतर तो इतिहास बदलला. सोशलिस्ट ह्याच्यापासून सुरुवात झालेला तो लिक्विड पार्टी आली, उजवीकडे गेलं. बरोबर. पण ह्या बाईची कारकीर्द म्हणजे अतिशय 86% तिला मतं असतात, ती शून्यावर येते. बरोबर. महाराजीने त्या म्हणजे इतका आयुष्यात बदलूनही शेवटपर्यंत अनेक आजारांनी ग्रासलेली असतात. बरोबर. ती ज्या पद्धतीने राष्ट्रासाठी करते तो मला असं वाटलं की केवळ स्त्री म्हणून नाही, माणूस म्हणून सुद्धा तिचं काय एक मेटल आहे, मोठा तिचं धातू आहे. बरोबर. तर हे सांगितलं पाहिजे. अगदीच. गोल्डाच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत खरं तर. आता तुम्ही अभ्यासक आहात, गोल्डा मेयरच्या चरित्रलेखिका आहात, तर असा कुठला एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो का, असा सांगावासा वाटतो का की हा खूपच वेगळा आहे, संबंध त्या जीवनामधला खूपच वेगळा प्रसंग आहे, तुम्हाला स्वतःला तो खूप हृदयस्पर्शी वाटलेला आहे, असा कुठला प्रसंग? तसे अनेक आहेत. म्हणजे तिची मुलं स्वतःची तिची मला ते नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेला आश्चर्य वाटले. किबुट्समध्येच राहिली, तिने राजकारणात त्यांना कोणी आले नाहीत. एक ती किबुट्समध्ये राहिली, मुलगा सगळीत ह्याच्यातून गेला, तिचे वैवाहिक जीवन जवळजवळ उद्ध्वस्त झालेलं. तर तिचं रोजचं जीवन हे इतक्या यांनी संघर्ष म्हणून किंवा सतत एक लढा असायचा. ती स्वतः सिगरेट ओढायची आणि देवधर्म तिला मान्य नव्हतं. तर प्रसंग ती राजकारणाचे चालेल ना. म्हणजे मला ते असं वाचताना असं वाटायचं कसं तिने केलं असेल. म्हणजे तुम्ही एक प्रसंग मला विचारता, पण मला असं उचलून एक संबंध आयुष्यभर ती करत राहिलेली. म्हणजे साधा ती लेबर मिनिस्टर असताना घर बांधताना त्या बायकाला, गरोदर बाईला त्या पायऱ्या चढता येतील का? बरोबर. तर ती बाई एक पंतप्रधान बाई, मी जी घरं बांधते तिथे ती गरोदर बाई चढू शकेल का व्यवस्थित? आणि हा त्या काळामध्ये ती काळात विचार करणं हे जे आहे, हा असे अनेक प्रसंग. पॅलेस्टाईनचे झाल्यानंतर तिने अरबी लोकांसाठी किंवा मुस्लिम लोकांसाठी तिची इस्पितळं उभारली, तिथे स्त्रियांची नीट काळजी घेतली जाईल. तिच्यातला अतिशय मनोज्ञान एक चांगला प्रसंग म्हणजे तुम्ही विचारता म्हणून सांगते की तिचा पूर्वाश्रमी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा आहे. ती लग्न होऊन आल्यावर सुद्धा तो येतो, दुसरीशी लग्न करतो, ते काहीतरी हे होतं, तो तिथेच राहतो, काम करत राहतो, तिला त्रास देत नाही काही नाही. तो मरतेक समय ही त्याला भेटायला गेलेली आहे. आणि तो प्रसंग असा की तो तिचा हातात हात घेतो, मला काही नको होतं, फक्त तिच्याकडे बघत सोडलं. तर हा एक सिनेमॅटिक प्रसंग. पण ह्या एका पंतप्रधान बाईच्या आयुष्यात असंच नव्हतं की कोणीतरी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणार होतं. काही त्यांनी मागितलेलं नाही, नुसतं तिच्यावर प्रेम करत राहिलेलं आहे. हिलाही ते माहिती आहे, पण तिने त्याचा बाऊ केलेलं नाही. मरणदारी असताना त्याचा हातात देते झालाय. तर हे एक मैत्रीचं, शुद्ध मैत्रीचं सुद्धा असे अनेक प्रसंग तिच्या बाबतीत आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आपण थोडंसं खरं तर म्हणजे गोल्डावरती बोलता येण्यासारखं खूप सारं आहे, पण तुम्ही एक लेखिका म्हणून मला काय सांगाल की आपल्या दर्शकांना काय सांगाल की गोल्डाच्या व्यक्तिमत्वामधली अशी कुठली गुणवैशिष्ट्ये आहेत
तिची जीवनाविषयीची निष्ठा म्हणा, तिची जगण्याकडे, आपल्या देशाकडे पाहण्याची धारणा म्हणा, यातून तुम्हाला तिची अशी कुठली स्किल्स आणि कुठली अशी गुणवैशिष्ट्य दिसतात? तिने स्वतःकडे म्हणजे तिची अल्पशिक्षित म्हणायची, त्याचं तिने कधी तो तिला कुठेतरी न्यूनगंड असणार, कदाचित त्याच्यावर मात करण्यासाठी ती नेहमी खंबीर राहिली की समोरच्या माणसाला दाद द्यायची नाही. बरोबर. तिने कधीही म्हणजे ती सोशलिस्ट त्याच्यातली होती, त्या ह्याच्यातून समाजवादी. म्हणजे तुमच्या घरची परिस्थिती कसं आहे त्यानुसार पगार घ्यायचा, यानुसार ती पगार म्हणजे तिच्या कामालीचा पगार तिच्यापेक्षा जास्त होता. बरोबर. तर ही धारणा आपल्याकडे कितपत पचळ पका माहीत नाही, हे त्याच्यात वाचलेलं आहे. बरं, कारण गरजेनुसार ती कधीही बळीजाव तिने केला नाही. म्हणजे कुठल्याही अनेक आजार असतानाही तिने त्याचा बाऊ केलेला नाही. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिस्थितीचं भांडवल कुठलं असं केलं नाही. तिला जी अमेरिकेत सुरुवातीला देणग्या गोळा करायला गेली, तिला एकमेव गोष्ट येत होती म्हणजे तिथल्या लोकांच्या तिला इंग्रजी चांगलं येत होतं. ते सगळे बाहेरून आलेले जे लोक होते त्यांना फ्रेंच, जर्मन, रशियन सगळ्या भाषा येत होते, पण इंग्रजी जाणणारी मिल्वॉकीत मोठी झालेली बाई हिने केलं. तिने ज्या पद्धतीने जूनचा पैसा जो आणला आणि त्याच्यात फार मोठा वाटा आहे. इस्रायल उभारणीत सगळ्यात जास्त डोनेशन, सगळ्यात जास्त पैसे, कोट्यवधी रुपये, डॉलर्स कोणी आणले असतील? गोल्डाने आणलेले. हा एक म्हणजे मोठाच हा आहे की बाईचा राष्ट्र उभारणीत तुम्ही जो सुरुवातीला प्रश्न म्हणा तर ते पैसा हा हवा होता, युद्धाचं सामान हवं होतं. हेनरी किसिंजर माणसासारख्याला तिने या युद्धाच्या काळात असं ते शेवटच्या यम किपूर युद्धाच्या वेळेस कसं हे केलं, हे सगळं वाचल्यानंतर हिला युद्धनीती माहीत नाही, तिला अनेक प्रश्न माहिती नसायचे, विज्ञानातल्या गोष्टी कळत नव्हत्या, पण त्या कुठल्याही गोष्टी तिने स्वतःच्या आडीत दिल्या नाही. बरोबर. एक फक्त स्वतःचे काय म्हणू की भान, बरोबर, याच्यावरती ती राहिली. युद्ध काळात ती भेटायची सैनिकांना. याला मला गंमत अशी वाटली की ही जी आतून येणारी जी ताकद आहे, बरोबर, हे तिचं मला फार महत्व. तिने कधी धर्मगुरूंना वरचढ होऊ दिलं नाही की अच्छा ते तिने तो राबाय हा नंतर आलेला भाग आहे, लिक्विड पार्टी आल्यानंतर त्यांचं वर्चस्व. बरोबर. जाताना ती सभा संपल्यानंतर प्रत्येक बटन बंद झाले की नाही ही बघणारी ती बाई होती. बापरे, इतक्या आत्मीयतेनं. हा, सभागृहाचे कुटुंब प्रमुख पंखे बंद झालेत ना, म्हणजे एक कुटुंबाकडे बघावं असं. छोटा देश असेल का अगदीच, पण तिची जी भाषणं आहेत जी युनोतली, ती इतकं जेनोसाईड झालं तिकडे, सगळे नरसंहार झाला ह्याच्यात, तर म्हणे आमची पिढीच जर पुढच्या वेळेस शिल्लक नाही राहिली तर भांडणार कोणाशी? कोण भांडणार आमच्यावरती? आमची पुढची पिढी जिवंत राहिली पाहिजे. म्हणजे ते सगळे जे तुरुंगातून किंवा छावण्यातून लोक जे सोडवून आणले हिटलरच्या, तर तिने काय केलं असेल म्हणजे हा एक हे झाले. आधी तरुण मुलं इथली बाहेर काढा. अच्छा, म्हणजेच हे झालं की लोकांना वाटलं सिनियर लोकांना आधी बाहेर काढा. सिनियर लोक राहू देत, तरुण पिढी आधी बाहेर काढा. देश चालवणारे कोण? ते सिनियर लोक नंतर येऊ देत. बरं, ते लहान मुलं आधी बाहेर काढा. म्हणजे तुम्हाला म्हणते त्या पानात मला जी भेटत गेली ती अशी वेगळी भेटत गेली की हा विचार कसा केला असेल तिने. हे राष्ट्र आहे उद्याचं. किंवा तिने अनेक स्त्रिया सोडेल, मोसादच्या तिच्या ज्या आहेत काही घटना, ऑलिम्पिकचं ते म्युनिक, तर तुम्हाला ऐकून माहितीच आहे, माहितीच. ते हे जे आहे तिचं धोरण, त्यावेळेस ती प्रत्येक ठिकाणी स्वतः हजर असायची. बरोबर. तर एक गोष्ट म्हणून गोल्डा मला आवडली असं नाही, हा संपूर्ण असा एक तिचा जो आलेख आहे तो मला असं वाटलं की अशी बाई शतकातूनच एखादी. दुसरी गोष्ट मला असेल की त्याच बंदर नायके आणि इंदिरा गांधी 2 स्त्रिया होत्या, पण इंदिरा गांधींना मोतीलाल नेहरूंपासून वारसा होता. बरोबर. आणि बंदर नायकेंचे मिस्टर स्वतः. हो, ही कोणीही नसलेली बाई, राजकीय पार्श्वभूमी. म्हणून मी म्हटलं नाही, दिस इज हे खरं स्त्री असणं. अशीच एक धडाडीची महिला, खरं तर तिचं क्षेत्र वेगळं आहे आणि तिचंही चरित्र तुम्ही साकारलं. ती म्हणजे लिझ माइटनर. वैद्यकीय क्षेत्रामधलं तिचं काम आहे, संशोधन क्षेत्रातलं तिचं काम आहे, अणुविज्ञान क्षेत्रातलं. तर अणुविखंडनाचं मूलभूत काम तिनं केलं आणि तिला मात्र तिच्या कामाचं श्रेय दिलं गेलं नाही. तिथेही एक पुरुष सत्ताक असा एक वेगळा विचार होता. तर लिझ माइटनरबद्दल तुम्ही काय सांगाल? तिच्यातली अशी गुणवैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवतात? गुणवैशिष्ट्य सांगण्याच्या आधी माझ्यातलं न्यूनत्व सांगते की मराठीतून BA झालेली बाई आहे. अणुविखंडन म्हणजे मी 59 साली शेवटचा पेपर लिहिला तेव्हा अणुविखंडन मला माहीत नव्हतं. बरं. SSCला
मी लायब्ररीयन होते, त्याच्यामुळे कुठल्याही लायब्ररीत गेलं की पहिलं स्त्रियांचं कपाट कुठलं आहे अच्छा, ते शोधते. तुम्ही ग्रंथपाल माझ्यात जागा असतं ते मी शोधल्यानंतर मला हा एक मोठं लीज माहीत नव्हतं. आणि मग सवय जॅकेट वाचलं. अच्छा, जॅकेट वाचल्यावर 15 वेळा हिचं नॉमिनेशन नोबेल पुरस्कारासाठी. 15 वेळा नोबेलसाठी नामांकन. मग हाच माझ्यावरती मोठा होता. म्हटलं ह्या बाई आपल्याला माहीत कशी नाही बाई, हो 15 वेळा नोबेल साठी नामांकन झालेली ही बाई. हे वाचल्यावरती पुस्तक मी उचललं. माझी मुलगी फिजिक्सची, नवऱ्याला फिजिक्सची आवड, म्हटलं आपण समजून घेऊ. आणि मी वाचायला लागले. तर मी तो प्रमेय वगैरे ती सोडली, ते कारण तो माझा भाग नाही आहे. मी तिचं आयुष्य वाचत गेले आणि मी माझ्या नवऱ्याशी मुलीशी बोलले. अरे ही आपल्याला माहित नाही, आईन्स्टाईन हिला अवर मादाम क्युरी म्हणतात. अवर मादाम क्युरी, हा, आमची मादाम क्युरी. किंवा ती जो फोटो होता त्याच्यात ते एका कॉन्फरन्सचा 30-35 असे पुरुष आणि मध्ये ही एकटी बसलेली. अरे म्हणली ही बाई कोण, आपल्याला माहीत कशी नाही. मग मी फिजिक्सच्या काही जे माझ्या मुलीचे मित्र वगैरे होते त्यांना विचारलं. ते नाव ऐकले पण फार काही माहिती नाही. अच्छा, मला ते डॉक्टरेट करणारे फिजिक्सचे लोक त्यांनाही माहिती. त्यांनाही माहिती. तिथे अमेरिकेतली गोष्ट सांगते, इथे माहिती. हे अमेरिकेतलं तुम्ही हा, बरं. मग म्हणलं शोध, म्हणून मी वाचत गेले. आणि पुन्हा सांगते, जातीची लायब्ररी नसल्यामुळे त्याच्याशी निगडीत पुस्तकं, हो, सगळी संदर्भ साधनं 800 संदर्भ शोधून काढले. बरोबर. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही पुरुष याची बळी आहे. हिचं संशोधन चोरले गेलेलं आहे. हिच्या नावावर 109 क्रमांकाचं माइटनेरियम हे मूलद्रव्य आहे. हेही मला माहीत नव्हतं कारण माझा विषय आहे. आणि त्याच्यात सगळ्यात मला त्याच्यातली जी वाचता सापडलेले जे मला जाणवलं ते की तिच्यावर ज्या ऑटोहॉनबरोबरही काम करत होती, तो युद्धावर असताना त्याच्या अनुपस्थितीत हिने जे किरणांच्या वरचे लेख लिहिले होते, तिथे सुद्धा पहिलं नाव ऑटोहॉन, सेकंड नाव एल माइटनर. एल माइटनर लीज म्हटल्यानंतर बाई आहे म्हणून लक्षात येईल. ओ, म्हणून एल वरून तो पुरुष आहे असं वाटतं, असा आवाज. त्याला भेटले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की त्यांना वाटलं, मला वाटलं पुरुष आहे. म्हणजे अशी ही बाई तिथे ज्या विद्वत सभा व्हायच्या, तिथे आईन्स्टाईन वगैरे आणि त्या काळातले हेझेनबर्ग वगैरे बसायचे एकत्र, तेव्हा ही एकमेव बाई तिथे असायची विद्वत सभेत. एकमेव. वा. आणि हिला एकच आम्हाला तोड माहिती म्हणजे मादाम क्युरीची मुलगी. बरोबर. तिने त्याचा हे केलं. तर हा जो काळ होता, एकीकडे अमेरिकेत मोठे संशोधनाचं होतं, इकडे दुसरीकडे फ्रान्समध्ये आणि जर्मनीत हे होत होतं. आणि ऑटोहॉन बरोबर सगळ्यात मला हे वाचताना, तुम्ही मगाशी धडाडी शब्द वापरला, तो वेगळ्या अर्थाने मी आता सांगते की बाई जरी डॉक्टरेट झालेली तरी बाई, हिला ऑफिशियली पगारदार प्रोफेसर म्हणून कुठे नेमता येत नव्हती, पण संशोधनाला देऊ म्हणून कैसर विल्हेम संस्थेत तळघरात जिथे सुतारकाम, दरवाजे, खुर्च्या, टेबल बनवत बसतात, तिथे एका बाजूला हिला टेबल दिलं होतं. बापरे. आणि त्याच्यावरती काम करत होती. तिथं ती संशोधनाचं काम करत, तिथे करत होती संशोधनाचं काम. क्या बात आहे. ती अशी ही धडाडी नाही, ह्याला काय म्हणाल तुम्ही, शिकाटी वेगळी जिद्द आहे आणि वेगळंच एक तुमच्यात असणं असतं. ह्याचा हा जो आत्मविश्वास मला द्या की मी कोण आहे, मला तुम्हाला माहित नसेल मी कोण आहे, मला माहिती आहे. बरं. हा एक त्याच्यातला भाग असतो. तो तिला स्वतःला माहित होतं आपण कोण ते. त्याच्यातून जेव्हा ते सगळं झालं आणि तिला एका रात्रीत स्वीडनला जावं लागलं, हिटलरच्या ह्याच्या. हो. स्वीडनला जिथे नोबेल दिले जातात ते गाव, हो, तिथे ती एका हॉटेलमध्ये राहत होती. एक छोटी सुटकेस कपड्यांची, मांडीवर सुटकेस ठेवून ती लेख लिहित असे. बरं. नोबेल नगरीत राहून ती एका ड्रेसवर राहत होती, फॉर्मल ड्रेसवर. 8 वर्ष तिला कधीही बोलवलं गेलं नाही कुठल्या याला, म्हणजे मानाने त्याचं. हिचं जे चालू होतं संशोधन आणि त्याच वेळेला तिच्याबरोबर जे दोघं होते, ऑटोहॉन आणि दुसरा दो, हिने शेवटच्या टप्प्यात आलं असताना हिला जावं लागलं. आणि जो सुटला होता, जे कोळं सुटलं होतं त्या अणुविखंडनाचं, ते नेमकं काय सुटलं हे ऑटोहॉनला कळत नव्हतं, म्हणून त्यांनी पत्र तिला पाठवलं. बरं. हे असं झालेलं आहे. तर पुढे काय, ती आणि तिचा भाचा ऑटो फ्रिश हे चालत होते बर्फातून
त्यांनी ते पत्र वाचल्यावर तिने तिथेच बैठक मारली, कागदावरती हे केलं, हे अणु विखंडन झाले ते त्यांना कळवलं. अच्छा. आणि त्याचं नोबेल नंतर ऑटोला मिळालं. पण हिने तोंडातून एकही वाईट वावगा शब्द काढला नाही. परंतु सगळ्यांना अशी खरमनीत पत्र लिहिलेली, ती पत्रचं हे मी माझ्या पुस्तकात दिलं हो. की तुम्ही जर्मन लोक काय करत आहात किंवा सायंटिस्ट काय करतात. तिच्याबरोबरचा निल्स बोर, तिच्याबरोबरचे आईन्स्टाईन, हे सगळे तिला म्हणजे सांगत होते, करत होते. अशा ह्याच्यात ती कशी टिकून राहिली असेल. तिला परत जर्मनीत येता आली नाही. पण तिचं ते टेबल स्त्रीवाद्यांनी म्युनिचच्या त्यांच्या म्युझियममध्ये ठेवायला लावलं, जिथे फक्त पुरुषांचे सगळे फोटो आणि पुतळे होते. तिचा पुतळा लावायला लावला आणि तिचं ते वर्क टेबल जे होतं सुतार कामाचं, जिथे ते वरती ठेवलेलं की शी इज लीज मायटर. वा. आणि ती गेली नाही. पुन्हा एकदा गेली, पण तिने तो नोबेलचा विषय नाही तिने काढून टाकला. त्याच्यानंतरही तिने तिची अनेक भाषात तिने जी पत्र लिहिली ती गोळा करून तिच्यावर लिहिलं गेलं. बरं. आणि त्याच्यामुळे ती नंतर लोकांना कळालं. तर लीज मायटनर हे एक आईन्स्टाईन किंवा तिच्याबरोबरचे जे लोक होते त्या काळातले, त्यांना ते खूप वाटत. जेम्स फ्रँक म्हणून एक मोठे गुरु, मायकेल प्लँक्स म्हणून एक हे होते, त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले तिला नोबेल मिळावं, इतकी तिची ही होती. बरोबर. पण मला हे असं वाटलं, जाणवलं सगळ्या ह्याच्या आई म्हणून, की तिने कधीही कोणाबद्दल कटू शब्द काढला नाही. बरं. कोणालाही दोष दिला नाही. तिला पुढची आयुष्य तिचं लंडनमध्ये गेलं. ती अमेरिकेत गेली होती, तिला वुमन ऑफ द इयर म्हणून पुरस्कार दिला. तिच्यावर आम्ही सिनेमा काढतो असं MGM कंपनीने तिला ऑफर दिली. तिने सांगितलं अमेरिकन उथळपणा मला चालणार नाही, माझ्यावर सिनेमा काढायचं नाही. हे जे आहे धारिष्ट्य, ह्याला काय म्हणाल तुम्ही ते म्हणा. आणखीन एक सांगते. अगदीच. जेव्हा मिसेस रुझवेल्ट यांनी त्यांना फोन केला, ऑटोम बॉम्बचा स्फोट झाला नागासाकीने, तर ती म्हणाली माझं संशोधन हे माणसं मारण्यासाठी नाहीये, आणि हा तिचा स्त्रीपणा मला जाणवला. माणसाच्या भल्यासाठी माझं संशोधन उपयोगात आहे. माणसं, कारण तो बॉम्बफेक झाली आणि नागासाकी आणि तर हे ऐकवण्याचं धाडस तिच्यात होतं. कारण तिला जेव्हा जर्मनी आता हिटलरच्या मदतीने मोठं सगळं ताब्यात घेऊन हे करणारे शंका यायला लागली, तेव्हा जर्मनीतले सगळे रिॲक्टर्स वगैरे फोडण्याचं हे त्याचं एक चालू. त्यावेळेस जेव्हा मॅनहॅटनला मोठा प्रोजेक्ट सुरू होत होता, तेव्हा तिला बोलवलं होतं. बरं. ती म्हणाली मी येणार नाही, मी माणसं मारण्याचं काम करणार. वा. म्हणजे त्या एका क्षणी ती जागतिक दर्जाची ही झाली असती. ती गेली नाही. तिला बोलवलं होतं मॅनहॅटनला, ती गेली नाही. वा. पण तिनं जागतिक स्तरावरचा मानवतावाद जपला. म्हणजे हे सेमीन बाई आहे, जननी आहे. अगदीच. ती मी माणसं मारणार नाही. तर हे जे तिचं मोठेपण आहे स्त्री म्हणून, मला अभिमान वाटावा असं की तिने स्वतःचं स्खलन होऊ दिलं नाही, तिने हार मारली नाही, अपयश पचवलं आणि शेवटपर्यंत ताठ राहिली. तिच्यासारखीच जिच्यावर अन्याय झाला या क्षेत्रामध्ये अशी रोझलिन फ्रँकलिन, तिचाही प्रवास तुम्ही मांडलाय. तिच्याविषयी आम्हाला काय सांगलं? तिचं विचारीचं आयुष्य अगदीच अल्पायुषी ठरली. तिला लहानचा कर्करोग झाला होता. तिला ओव्हरीजचा कर्करोग, ती रेडिएशनचा तो एक्सरेची क्रिस्टलोग्राफर होती, त्या ह्याच्यात सतत संसर्ग होऊन तिचा ते झालं. बरोबर. म्हणजे ती त्यावेळेस संबंध युरोपात एकमेव होती ह्याच्यावरती अभ्यास करणारी. आणि तिचं त्यावेळेस, आता तुम्ही जे काही सेकंदात सोडवता का कम्प्युटरच्या माझ्या मदतीने गणित किंवा तुमचे प्रॉब्लेम्स, तिला 7-7 दिवस ते लिहून काढून ते सोडवायला लागायचे ते प्रश्न. बरोबर. तर ते क्रिस्टलोग्राफीचा तो अभ्यास होता, त्याची जी तिला मांडणी, ती 6-7 इतका तो कष्टाचा भाग असायचा. आणि ती एकमेव होती त्या काळातली गाजलेली क्रिस्टलोग्राफर होती. म्हणजे तिचा विज्ञान इतिहास तिचा हा शोध घेतला. अच्छा. पुन्हा म्हणते की आपण ऐकतो त्याच्यात पुष्कळ वेळेला दंतकथा खूप असतात, भारुडं खूप असतात, खूप प्रकार असतात. अशा वेळेला हे तपासून घेणं हे महत्वाचं असतं. मला वाटतं म्हणून ती चांगली आहे असं नाही. बरोबर. तर खरोखरच ती चांगली आहे हे पटलं पाहिजे, म्हणून मी अभ्यास शोध घेतला. खरंय. तर तिच्या विद्यार्थ्यांनी, जो तिच्या गॉसलिंग म्हणून तसा जो विद्यार्थी होता, ज्याला नंतर नोबेल मिळालेलं आहे, तिच्या विद्यार्थ्याला. हो. बरं. तर त्या गॉसलिंगनी तिचं सगळं मानून ठेवलं होतं. ती किती जवळ आली ती.
स्ट्रक्चर उभं कसं राहतं डीएनएचं हे सांगण्यासाठी रचना. अच्छा, फ्रँकलिनचं मूलभूत काम हे डीएनएचं स्ट्रक्चर. तिचं त्याच्याही पेक्षा RNA वरचं महत्वाचं काम आहे. RNA आणि त्याच्याही आधी तिने कोळशावरती जो काम केलेलं आहे, कोळशाच्या रचनेवर त्याचा इंग्लंडला खूप फायदा झालेला आहे, तेही युद्ध काळात. तोही महत्वाचा भाग आहे. हा, तर तिचं हे RNA म्हणजे म्हणून काही DNA कधी मागे पडलं तर तिला त्याचं काय वाटलं, कारण तिचं RNAचं काम पुढचं खूप महत्वाचं होतं. अच्छा, तर त्याची रचना, त्याचं हे सांगणं, तर तिचं म्हणजे अतिशय तिला त्रास होत असतानाही शेवटपर्यंत तिने फटकळ होती, पण कोणाशी ती भांडत राहिली नाही. त्या काळात लंडन सारख्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांच्या बरोबर बसून तिला चहा कॉफी घेता येत नव्हती, वेगळी सोय असायची. आणि मी याची खात्री जयंत नारळीकरांना फोन करून, आपल्या डॉक्टर जयंत नारळीकर फोन, कारण ते त्याच काळात तिथे होते, साधारण 50चा 1950-60 सालचा. बरोबर. तर ते म्हणाले हो तिथे ते हे होतं, किंवा पुरुषांच्या ह्याच्यात स्त्रियांना स्थान नव्हतं. बरोबर. ज्यांच्यावर त्यांनी काम केले नारळीकरांनी, त्यांची त्यांनी मला उदाहरण दिली, ते बर्गीज वगैरे म्हणून जे लोक होते. बरोबर. तर की स्त्रियांना त्या दुर्बिणीला हात सुद्धा लावता येत नव्हता आकाश दर्शनाचा असे. तर तो जो पुरुष होता तो बायकोला मदतीला म्हणून घेऊन गेला, मग बायकोने ती दुर्बीण हाताळली वगैरे, असे ते प्रकार असायचे. बरं. अशा काळात ह्या स्त्रियांनी ह्या सगळ्याला तोंड देत असं काही काम केलं की ज्यांचं श्रेय कितीही प्रयत्न केला पुरुषांनी तरी घेता आले, हिरावून घेता आलं नाही. अगदीच. त्यानंतरच्या काळात ती सगळं उघड होत गेलं. बरोबर. म्हणजे वॉटसन अजून हयात आहे. आपल्याला खरं तर खूप बोलता येईल अजून, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवलाय. थोडं आपण सेवा क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका अशा महिलेविषयी बोलूया. डॉक्टर आयडा स्कडर. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामधलं त्यांचं काम आहे खरं तर, आणि अमेरिकेसारखा समृद्ध संपन्न देश सोडून, तो मागे सोडून त्या वेलूरमध्ये आल्या, आणि वेलूरमध्ये त्यांनी सेवा क्षेत्रात एक फार मोठं काम उभं केलं. सेवा क्षेत्रात म्हणजे मी म्हणेन जागतिक स्तरावर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तिचं वर्णन आहे त्या काळातलं, म्हणजे ती बैलगाडीतून त्या मोटारी यायच्या होत्या, बैलगाडीतून तू इंटेरियर अंतर्भागात जायची आणि झाडाखाली वडाखाली मोठ्या साध्या पांढऱ्या चादरीवर त्याच्यावरती तपासायची पेशंट्स. सुटका तिने ज्या केल्या अडलेल्या बाळंतपणीची, त्या खटाऱ्याला 9 वारी साड्या गोंडाळ्याच्या नात बसून त्या स्त्रीचं सोडवायचं तिला, अशी तिने त्या काळात काम केलेली. म्हणजे सुरुवातीचा काळ ही बाटगी आली, कारण ते सगळं दक्षिणेतलं कठोर आहे, म्हणून तिच्या तोंडावरती जात असली किंवा तिच्या दरवाजे बंद करायचे. बरोबर. पण तिने ह्याच्यात बदल असा करून आला, हळूहळू तिची सेवा इतकी कळली की लोक रस्त्यात ती ह्या बाजूने आज जाणार आहे तर एखाद्या झाडाखाली हातात फुटके, कप, करवंट्या, बाटल्या घेऊन उभे असायची. ती काहीतरी येऊन आपल्याला औषध देईल आणि आपल्याला बरं करेल. अरे बाप. अगदी बैल सुद्धा घेऊन उभे असायचे, याच्या डोळ्याला काहीतरी झालं, तू जरा बघ. बरं. इतका विश्वास नंतरच्या काळामध्ये तयार झाला. आणि नंतर तिच्या रांगायला गेल्या. आणि त्याही पेक्षा महत्वाचं तिने एक काम असं केलं की एक मुलगी झाली एका स्त्रीला म्हणून ती तिच्या तोंडावर उशी दाबून मारत होती, मुलगी नको. अरे बापरे. ते तिने सोडवलं आणि ते मूल ताब्यात घेतलं आणि स्वतः वाढवलं. आणि त्याच्यानंतर अशी जी नको असलेली मुलं ती सगळ्या त्यासाठी तिने अनाथाश्रम उभा केला. हो. माझ्या योगायोगाने जी वाचवलेली होती, मी शोधायला जेव्हा मद्रासला गेले, सगळं स्वतः गेले 82-83 साली, तर त्या स्त्रीला वयस्क त्यावेळेस 80 वर्षाच्या घरात होती. काही आठवेना, मला काही आठवत नाही वगैरे म्हणाले. मला त्या फक्त आयडा स्कडर आठवतात, माहिती काही नाही. ते चहा करायला उठले, तिने माझ्यासमोर असे अल्बम ठेवले जुने. ते अल्बम चहा घेता विचारलं हे काय ते काय, आणि त्या बाईची हीच सुटली एकदम, म्हणजे ती अडकून बसली होती, ती कुलूप निघाली. स्मृती परत जागृत. आणि माझ्याकडे साधा वॉकमन, तुम्हाला पूर्वीची माहिती असते, हो अगदी चौकोनी, तो मी ठेवला आणि 2-3 टेप्स माझ्या भरल्या त्याच्या ह्याच्यात वाटत. ती बोलतच राहिली. मग अच्छा, तिने आठवणी सांगितल्या. आणि असं झालं की सगळ्यांनी तिला, तिथं जो स्टाफ होता वेलर पिरियड, हा सगळा तरुण तुमच्या वयाचं, ते आम्ही तिला म्हातारं बघितलंय, व्हीलचेअरवर बघितलंय तिचं, पण आम्ही तिचं काम नाही बघितलंय. ते सगळं मला मेरी त्या जी सेबॅस्टियन म्हणून आहे, तिने मला ते सगळं सांगितलं, फोटो दिले. बरं. आणि मग मला आपण इतक्या लांब आल्याचं
आज सार्थक झालं, चीज झालं. कारण हातात काहीच नव्हतं मिळालं तोपर्यंत. अगदीच. तर हे जे ग्रामीण भागात जाऊन हे करणं होतं आणि त्या काळात 1900 सालाचा काळ आहे, 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि मी जेव्हा जायला निघाले तर मला प्रश्न पडला होता की आपण जाणार तिथे, भाषेचं काय आपल्या संग. ते एका गृहस्थांशी बोलले, ते कसं काय पण मी कम्युनिकेट करणार. तू आता इथल्या भारतातली असून हा विचार करते, ती बाई लंडन अमेरिकेहून कशी आली असेल येताना बोटीने 3 महिने मल्याळम शिकून ती गेली ना, तिला जमलं तुला का नाही सोबत म्हणाले ते. भारतात आहे, भारतात म्हणजे हे सुद्धा चॅलेंज आहे. 100 वर्षापूर्वी ती बाई आली 1900 साली, ती कुठल्या ह्याने आली, मला भाषा येईल यांची की नाही म्हणून तिने विचार केला का. आणि तू तिचा शोध घ्यायला जातेस आणि तू म्हणतेस तुला इंग्रजी येतं, तुला हिंदी येतं, तुला मराठी, तर नाही मराठी तिथे कोणी म्हणून काय होईल. म्हणजे सुद्धा तो एक धडा होता की लोकांची धडाडी तुम्ही जे म्हणाली ती काय असते. ही धडाडी म्हणावी, ही जिद्द म्हणावी, ही चिकाटी म्हणावी, हे पॅशन झपाटले पण म्हणावं. म्हणजे मला एक कायम प्रश्न पडतो की डॉक्टर आयडासकडे डेडिकेशन डेडिकेशन. आणि दुसऱ्या गोष्ट ह्याच्यात सगळ्यात मोठा मला सगळ्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे चरित्र नाही, प्रचंड आत्मविश्वास. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे ते बाजूच्या लोकांचा विचार करत नाही, आम्हाला चांगलं बनणार आहे, तो टाळी वाजवणार आहे का तो शिव्या देणार आहे. मी करते हे बरोबर आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तर हा आत्मविश्वास येतो कुठून? अभ्यासात. आणि अभ्यास केव्हा करतो आपण? जेव्हा तिथे आपलं मन लागतं, बरोबर, काहीतरी ते केलं पाहिजे तेव्हाच. तर ही अशी शृंखलाच असते. अगदीच. अभ्यास, त्याच्यातून येणारा विश्वास, त्याच्यातून वाढणारा आत्मविश्वास आणि त्याच्यातून होणारा स्वभाव तयार. तुमच्या या लेखन प्रवासामुळं खरं तर मराठी वाचकांना अशा या जिद्द, चिकाटी, धडाडे असलेल्या महिलांचं चरित्र वाचायला मिळालं. आणि त्याच मालिकेतलं आणखीन एक महत्त्वाचं पुस्तक आहे, ते म्हणजे डॉक्टर मारिया मॉन्टेसरींचं. अगदीच. आणि तुम्ही त्याला असं म्हटलंय की जगभरात शिक्षणाचा नवा प्रवाह ज्यांनी बदलला खऱ्या अर्थानं. मग तेही मला बघा असं वाटतं की ती एक चांगली डॉक्टर बाई. हो. आणि ते पहिले डॉक्टर, म्हणजे तुम्हाला हे वाचलं असेल तर माहिती असेल की इटलीत तोपर्यंत सगळे पुरुष डॉक्टर होते. आणि ती ग्रॅज्युएट झाल्यावर तिला जेव्हा शिफारस पत्र ते सर्टिफिकेट द्यायची वेळ आली तर सगळे खाडाखोड करावी लागली, कारण सगळे पुल्लिंग होते ना, ते सगळं तिथे स्त्रीलिंग करावं लागलं. ते खडा तेवढा केलेलंच तिला मिळालं. ते तोपर्यंत तिथे पुरुषाला मिळायचं ते तिला प्रथम मिळालं. ही पहिली डॉक्टर. बरोबर. त्यात तिचा मानसोपचाराचा अभ्यास होता. आणि तिने जी मतिमंद मुलं वेड्यांच्या बरोबर ठेवलेली बघितलं, ते ऑब्झर्व करताना ते त्यांचं निरीक्षण करताना तिच्या लक्षात आलं ही मतिमंद नाही आहेत, ह्यांच्यात काहीतरी थोडंसं कमी आहे. म्हणून तिने प्रयोग केले की ही अशी का. आणि त्या प्रयोगातून तिला असं दिसलं की ह्यांच्या हाताला, ह्यांच्या मेंदूला काही काम किंवा काही खेळ किंवा काही हे दिलं जात नाही चालना, त्याच्यामुळे ही मुलं अशी निष्क्रिय झाली. बरोबर. हा एक तिचा अभ्यास होता. नंतर तिला एक तिथे जेव्हा शहरीकरण प्रयोग मला वाटतं इटलीमध्ये करत होती. इटलीच्या झोपडपट्टीतल्या नाही, म्हणजे ती जेव्हा एक तिथे मोठं शहरीकरण व्हायला लागल्यावर जुने वाडे पाडून मोठे कॉम्प्लेक्सेस, संकुलं उभी राहील. संकुलं. तर ते लोक कामगार होते, ते कामावर गेले की ती मुलं सगळे ते भिंती खराब करायचे, ते वाटेल ते. तर त्याने त्याला ऑफर दिली की ह्या मुलांना सांभाळ म्हणून. तर ह्या मुलांना सांभाळ म्हणजे वयवर्ष 3 ते 6 वर्षापूर्वीपर्यंत त्यांचं शिक्षण, शाळेत जाता येत नव्हतं. कायद्याने 6 वर्षानंतरच शाळेत जाणार, बालशिक्षण प्रकार नव्हता. बरोबर. त्यामुळे ती मुलं सगळं ती सोसायटीची वाट लावायची. म्हणून तिला एक ग्राउंड फ्लोरची, पहिल्या मजल्यावरची तिला जागा दिली आणि याला सांभाळली. त्याच्यातून जे तिने प्रयोग केले तेव्हा तिच्या लक्षात आलं ही मुलं सामान्य मुलांसारखीच लिहू शकतात, वाचू, ह्यांना एक्सपोजर नाही, ह्यांना ट्रेनिंग नाही. ह्यांच्यासाठी जी पालकांनी मेहनत घेतली पाहिजे ती घेतली जात नाही. त्याच्यातून तिने जे प्रयोग केले त्याच्यातून तिने एक नवीन दिलं की प्रत्येक मूल एक व्यक्ती आहे, त्याच्या व्यक्तित्वाचा आदर करून त्याला वाढवा. बरोबर. आणि इथून तिने प्रत्येकाला हवं ते शिक्षण तुम्ही कसं देऊ शकता. बरोबर. यासाठी जे प्रयत्न केले त्यातून एक नवीन बाल शिक्षण पद्धती उभी राहिली. अगदीच. आणि तिचं हे होतं की तिने स्वतः ती शिकवायची. त्यांनी स्वतः मोठं नेटवर्क उभं नाही केलं, त्यांनी स्वतः शिकवायचे. जे शिक्षक तयार करायचे ते स्वतः करायचे. त्याच्यामुळे तिने असं दाखवून दिलं, मॉन्टेसरीने असं दाखवून दिलं की प्रत्येक मूल 2ऱ्या-3ऱ्या वर्षी स्वावलंबी होऊ शकतं. अच्छा. ते शिकतं. हो, आपण घेतलेली वस्तू जागेवर ठेवली पाहिजे.
दुसऱ्याला त्रास न होता वागलं पाहिजे. अच्छा. आपले पदार्थ आपण वाढून घेतले पाहिजेत. आपल्या शर्टाची बटणं आपल्याला लावता आली पाहिजेत. आपल्या कपडे आपल्याला घालता आले पाहिजे. आपली अंघोळ आपल्याला करता आली पाहिजे. हे सगळं जे सामान्य वाटतात आपल्याला गोष्टी, ह्या तिने तिथे दाखवून दिल्या. आणि लवकरच असं तिच्या ट्रेनिंगमुळे किंवा तिने जे शिकवलं त्याच्यावर लक्षात आलं की ती मुलं आणि सामान्य जी शाळेची मुलं ही त्याच परीक्षेला सारखेच त्यांनी पास झाले. मग ती चर्चा झाली की ज्यांना आम्ही एक निम्न वर्गातले समजत होतो अशा ह्याच्यातली मुलं आमच्या मुलांच्या बरोबर येऊ शकतात, म्हणजे या शिक्षणात काहीतरी वेगळं आहे. मग ते एक तो जो उभं राहिली ती ओकेच त्यांची उभी राहिली त्याला बघायला आली, त्याची चर्चा व्हायला लागली. म्हणजे आपल्याकडून बरेच लोक त्यावेळेस इटलीला गेलेले आहेत बघायला. हे स्वतः गांधीजी त्यांना भेटलेले आहेत जेव्हा लंडनला त्या होत्या 1915 साली. त्याच वेळी बघायला मॉन्टेसरी असतात 1915 साली. हो, रवींद्रनाथ टागोरांशी त्यांचा संबंध म्हणजे पत्रव्यवहार. त्या अनेक जण आपल्याकडचे त्या अरुंडेल पती पत्नी दक्षिणेतून गेले होते तिकडे. हो हो. तर हे सगळं जे आहे हा हळूहळू होत गेला. आणि 1915 साली ते जेव्हा प्रथम अमेरिकेला गेला, कुठलंही संपर्क साधनं आताची किंवा काही नसताना, आणि त्यावेळेस ही किंडर गार्डन पद्धतची सुरू झाली ती, आणि हे ह्याच्यातले मग लोकांचे विचारणे असं होतं. तो आपल्या सुदैवाने त्या 1939 साली मुसोलिनीचे इटालीत हे वाढल्यामुळे ते इकडे आश्रयाला आल्या भारतात. म्हणजे 10 वर्ष होत्या त्यामुळे त्यांनी खूपच इथे केलं. बरोबर. आणि हे सगळं जी शिक्षणाची म्हणजे मुलाकडे बघण्याची पद्धत, आज मॉन्टेसरी म्हणजे बालशिक्षण असं नाही आहे नुसतं, म्हणजे बालवाडी म्हणजे नाही, त्याच्यात मुलाला कसं घडवलं जाईल बरोबर 0 ते 6 वर्षापर्यंत. आणि मुलांना तुम्ही म्हणाल तसं स्वतंत्र व्यक्तिमत्व मुलं त्यांची वाचायला लिहायच्या आधी वाचायला शिकली. अच्छा. लिहायला शिकली म्हणजे स्वतःहून हातात त्यांना द्या. हे जे आहे कशामुळे घडतं, वस्तू परिचय कसा करून द्या, त्याच्यातलं त्यांना साधर्म्य कसं सापडेल, ते स्वतःहून उत्सुकतेने लिहितील वाचतील कशी. बरोबर. त्यांचा तुम्ही सन्मान आतला त्यांना, आम्ही मुलाला तुला काय येतं विचारत नाही, तुला हे येतं का विचारतो. तर थोडंच फरक आहे की त्या मुलातलं काढणं आहे. आणि तिच्या मेथड्स वरती त्या काळात तिने तयार केलेली जी पुस्तकं आहेत ती आजही चालूच आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मॉन्टेसरींचं हे जे काही काम शिक्षण क्षेत्रातलं होतं तर ते इटलीमध्ये त्यांची ही कारकीर्द घडली सगळी. आणि तिथं त्यावेळेला मुसोलिनी होता. तर मुसोलिनीची इटली सोडून भारतामध्ये आपण यावं असं मॉन्टेसरी मॅडमनं का वाटलं? भारतात त्या योगायोगाने आल्या. त्यांचं असं झालं होतं की त्यांना इटली सोडायची वेळ आली होती. सोडायची वेळ आली होती. म्हणजे असं झालं होतं की जेव्हा मुसोलिनी याच्यावर आला, सत्तेवर आला, पूर्वी त्यांनी यांचं काम म्हणजे जिथे कामगार यांच्यासाठी काम करायचे मुसोलिनी त्याच्यात असताना यांच्या शिक्षण क्षेत्राविषयी त्यांनी चळवळीविषयी किंवा आणि त्यांनी मग सत्तेवर आल्यावरती त्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी चांगले होते, ते सुशिक्षित चांगले लोक होते, त्यांनी सांगितलं तुम्ही ह्यांच्या चळवळीचा एक आढावा घ्या आणि त्याचा एक मला रिपोर्ट द्या सगळा. म्हणून इटलीतलेच नव्हे तर जगभरच्या ज्या ज्या ठिकाणी मॉन्टेसरीचं काम झालं सुरू तिथले सगळीकडचे त्यांनी रिपोर्ट्स मागितले. आणि सगळीकडे याला दिसलं की यांच्या कामाला चांगलीच दाद मिळते आणि त्याचं काही प्रतिसाद मिळतोय, मोठा प्रतिसाद, आणि मानलं जात प्रस्तापनचे ना ते त्याच्यात काहीतरी वेगळं. मग त्याने असं केलं की ह्यांना सगळ्या शाळांना त्यांनी अनुदान दिलं, सगळीकडे आपले इन्स्पेक्टर पाठवायचे. मुसोलिनीने सुरुवातीला दिलं. आणि तो जे शिक्षण मंत्री होते त्यांनी सुद्धा त्यांना खास दर्जा दिला. आणि मग असं झालं की नंतर तिच्या लक्षात आलं की जेव्हा त्यांचं जास्त हिटलरच्या पावलावर पाऊल दिसायला लागलं, तिकडे ब्राऊन शर्ट इकडे ब्लॅक शर्ट आले, तिकडेच्या पद्धतीने व्हायला लागलं, तर सुरुवातीचे काही काळ जसे तिच्यासारखीच बुद्धिवादी लोक होते ते समजत होते हा बदलेल, किंवा इतके ती त्याचं स्वरूप मुसोलिनीचं लक्षात आलेलं नव्हतं. बरोबर. की तो एकाधिकारशाहीकडे चालले, हुकुमशाहीकडे चालले. त्याच्यामुळे सुरुवातीला चांगले शिक्षण मंत्री जे होते तेही बेसावत होते. आणि मला लक्षात आलं त्याचं की आपली प्रतिमा चांगली दाखवण्यासाठी मुसोलिनी आपला उपयोग करतोय. बापरे. तिचं तोपर्यंत हेतू काय होता, आपल्याला मुलं घडवायची, पुढची पिढी घडवायची.
त्याच्यामुळे ते आपोआप चांगले लोक करण्याकडे आपण आहोत. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हा आपला उपयोग गैरफायदा एक प्रकारचा. एक प्रकारे आपल्या प्रतिमा सुधारण्यासाठी करतो, तेव्हा तिने देश सोडायचं ठरवलं. आणि देश सोडायचं ठरवल्यावर जायचं कुठे, तर तिला ॲम्स्टरडॅममध्ये त्यांनी बोललं, कारण त्यावेळेस ते सगळे याच्यातून लांब होतं. ॲम्स्टरडॅमने तिला हे दिलं की तू आमच्याकडे येऊन राहा. दरम्यान मी अरुंडेल यांचा उल्लेख केला मगाशी, दक्षिण भागातले. त्या अरुंडेन त्यांच्या 1-2 कॉन्फरन्सला ह्यांना गेले होते, सत्रांना त्यांचं ऐकायला, त्यांची कसे ते शिकवतात. तर त्यांनी त्यांना एक दिलं होतं की तुम्ही भारतात पण या. गौतम साराभाई आणि त्यांच्या मातोश्री त्या काळात लंडनमध्ये असताना त्यांना ती इतकी आवडली होती. पुस्तक त्यांनी प्रवासात वाचलं, मॉन्टेसरीचं माय मेथड्स आणि माय लाईफ, की ही एक शिक्षक, आणि त्यांची काहीतरी घरात 5-6 मुलं होती. त्यांनी खास त्यांची शिक्षिका मागवली होती, जिने तिचं नंतर मॉन्टेसरीचं चरित्र लिहिलं. त्या येऊन राहिल्या होत्या साराभाई कुटुंबात, आणि त्यांनी त्या मॉन्टेसरी पद्धतीचं त्यांना शिकवलं. अच्छा. म्हणजे ती सुरुवात आहे. तर ह्यात इथे आल्यानंतर ह्यांना त्या कराचीला विमानाने उतरल्या, आणि कराचीहून त्यांना मद्रासला कोणी आणलं असेल, JRD टाटांनी स्वतः विमानाने आणलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे त्या बाईंचा काय होता की JRD टाटा वैमानिक होते त्या विमानाचे. कराचीहून त्यांनी मद्रासला आणलं, आणि राजाजी त्यावेळेस तिथले गव्हर्नर होते, त्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. हा दर्जा त्यावेळेस त्यांनी मिळवला होता. बरं, इथे आल्यावर त्यांच्यात एक फार मोठा बदल असा झाला की त्या फक्त आई त्यांची वाढल्यानंतर फक्त काळा ड्रेस वापरायच्या मॉन्टेसरी. इथे आल्यावर ते पांढरी साडी नेसायला लागल्या, फुलांच्या माळा घालायला लागल्या, आणि त्यांना एक कुटुंब व्यवस्थेतलं एक चांगलं जाणवलं असं की आपल्याकडे कुटुंब व्यवस्थेत घर, म्हणजे मूल जन्मलं घरात, सगळं घर त्याच्या भोवती असतं. वेगळ्याच तिकडे युरोपात किंवा ह्याच्यात ते जरा कुटुंब व्यवस्था छोटी विभक्त असल्यामुळे असं कोण होतं, हे मूल कायम आईशी चिकटलेलं असतं. बरोबर. छातीशी असतो काय नाही, किंवा घरातल्या कोणाशी. तेव्हा त्यांनी एक सांगितलं की एक पालक हा मुलाबरोबर कायम असला पाहिजे, आणि तो इथल्या कुटुंब व्यवस्थेत मला दिसतो, आई त्याच्याबरोबर असते सतत. तर हा एक त्यांना, आणि त्यांना थोडासा इकडच्या ज्या आपले तत्वज्ञान आहे ह्याचं कुठेतरी त्यांना आवड निर्माण झाली होती, आणि ह्याचा वेगळा विचार मुलांच्या संगोपनात व्हायला पाहिजे असं त्यांना वाटलं होतं. तर इथे असताना त्या आल्या होत्या 1-2 वर्षासाठी, पण त्यांना इतक्यात आपल्याकडे मागणी आली किंवा त्यांनी पुणे, नागपूर, इकडे अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचे ट्रेनिंग कोर्सेस घेतले. बरोबर. आणि उत्तमातले उत्तम मॉन्टेसरी ह्या अनेक जणी त्यांच्या शिक्षणातून पुढे त्यांचे कोर्सेस केलेल्या पुढे आलेले. बावडेकर म्हणून कोल्हापूरच्या होत्या, ज्यांनी त्यांनी केलं. आणि ही तेव्हापासून आपले अनिल काकोडकर त्यांच्या मातोश्रीनी तिकडे त्यांच्या गावी तिकडे सुरू केलं होतं. तर अनेकांनी ही एक वेगळं पण लक्षात घेतलं होतं की बाल शिक्षण हे खास विषय आहे की जो आम्ही सहज नाही, मुलांना तयार करून त्यांना त्यांचं स्वातंत्र्य देऊन त्या स्वातंत्र्यात त्यांना घडवणं. म्हणजे ही त्याच्यात पुन्हा हुकुमशाही नाही आहे की मी सांगितलं तसं तू वागलं पाहिजे. तर प्रसंग असे निर्माण करायचे की त्याच्यातून ते मूल स्वतः तयार होईल. तर अशा रीतीने त्यांनी तो बदलून काढला, आणि आपल्या ह्याच्यात मॉन्टेसरीच्या कार्याला राजकीय सुद्धा पाठबळ त्यावेळेस खूप चांगलं मिळालं. आणि सगळीकडे तो उचलला गेला. त्यांची मुंबईत अनेक व्याख्यानं झाली जी गाजली नंतर. म्हणजे त्यांनी भारतीय ह्याच्यात त्यांना बराच म्हणजे चांगले अनुभव आले दोन्हीकडून. तर एक चांगला मला असं वाटलं की त्याची माहिती फार कमी लोकांना होती. जेव्हा मी पुस्तकात लिहिलं त्या मॉन्टेसरी भारतात होत्या असं सगळ्यांना आश्चर्य, मलाही आश्चर्य वाटलं, मलाही माहीत नव्हतं. वीणाताई, खरंच खूप मजा येते सगळं ऐकताना की इतक्या सगळ्या महिलांची चरित्र तुम्ही साकारलीत, आणि त्यातले इतके प्रसंग, इतक्या घटना, फक्त प्रेरणादायीच मी म्हणणार नाही तर स्वतःकडे बघण्याची, जगाकडे बघण्याची दृष्टी देणाऱ्या अशा घटना, प्रसंग आणि ही चरित्र आहेत. पण मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आधीच्या काळामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्था होते आणि स्त्रियांना अजूनही आहे. हो पुढे बोला. अजूनही आहे. आणि खरं तर आपण हे मान्य केलंच पाहिजे की अजूनही स्त्रियांना तो मुक्त वाव, मुक्त संचार,
ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि त्यांचं कर्तृत्व कसं बहरेल या संदर्भातली ती स्पेस पुरुष मंडळींकडून दिली जात नाही. एक पुरुष म्हणून सुद्धा मी मान्य करतो इथे. आणि मला असं तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या स्त्रियांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना तुमची ही जी तुम्हाला हे का करावंसं वाटलं आणि या माध्यमातून तुम्हाला स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही काय सांगायचं आहे, काय सांगाल? मी निसर्गाच्या बाबतीत पुष्कळ म्हणजे पुस्तकं लिहिली किंवा वाचली आहेत म्हणा, बरोबर, निसर्गात काम करणाऱ्या लोकांच्या विषयी किंवा त्याच्यात एक नेहमी म्हणजे सालीम अलींचं जेव्हा पुस्तक लिहिलं त्याच्यात त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य होतं की निसर्ग सांभाळायचं म्हणजे तुम्ही काय करायचं, पर्यावरण सांभाळायचं म्हणजे काय करायचं. पर्यावरण तुम्ही राखलं की तुम्हाला अमुक प्रजाती सांभाळली पाहिजे, तमुक प्रजातीकडे लक्ष दिलं पाहिजे, नाही त्या आपोआपच वाढते. मग सामाजिक पर्यावरण तुम्ही नीट सांभाळलं तर स्त्रियांना, मुलांना, पुरुषांना हे वेगळे ट्रीटमेंट द्यायची गरज नाही. पण हे सामाजिक पर्यावरण तयार करणे महत्त्वाचं. सोशल एन्व्हायरमेंट, इकोसिस्टम. अगदी ही सिस्टीम जर असेल तर स्त्रियांनी कुठल्या क्षेत्रात जावं, कुठल्या क्षेत्रात जाऊ नये याच्यासाठी दुसऱ्याकडे विचारायची गरज पडणार नाही. मला या क्षेत्रात काम करायचंय तर मला पूरक परिस्थिती देण्याचं काम समाजाचं आहे. आणि समाज म्हणजे कोण? अगदीच आपण सगळेच. म्हणजे ही मानसिकता बदलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. हे काम पुरुषाचं, हे काम स्त्रियांचं अशी वर्गवारी न करता कदाचित शारीरिक क्षमतेमुळे थोडा त्याच्यात फरक होऊ शकेल, बौद्धिक क्षमतेत फरक पडत नाही. कारण या स्त्रियांनी ते करून दाखवलेले बौद्धिक क्षमता काय. अगदीच खरंय. मग अशा वेळेला ह्या सगळ्या स्त्रियांना जर स्वतःची वाढ पूर्णपणे दाखवायची असेल म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य त्याला आणि पर्यावरण परिस्थिती आणि तुमचं हे सगळं साथ देत असेल तर कोणीही चांगल्या पद्धतीने भर जाईल. मग असा विचार करतो की हे अडथळे जे त्यांना भोगावे लागले त्याच्यामुळे त्यांच्या एकूण विकासाला कुठेतरी किंवा पुढे जाण्याला मर्यादा आल्या. अगदीच. लीज माइटनरला जो परागंदा असेल किंवा रोझलिन फ्रँकलिनचं एक घेतलं गेलं तर हे न होता ह्यांना मुक्त वाढ होणं, व्यक्तीची मुक्त वाढ होणं हे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या दोन्हीच्या याने आहे. कारण पुरुषाला सुद्धा माझ्या बरोबरची म्हणजे हा जो एक पुरुषी अहंकार असतो किंवा पुरुषी वृत्ती आहे तिला आळा बसला पाहिजे की माणूस म्हणून. अगदी खरंय. माणूस म्हणून ह्या सगळ्या प्रजाती सारख्याच आहेत, मी कोणी वेगळं आहे आणि मी पुरुषांनी दिलं पाहिजे. मी पुरुषांकडे कधीच स्वातंत्र्य मागत नाही. पुरुष मला स्वातंत्र्य देणारे कोण? माझं मी घेते. अगदी खरंय. तसं स्त्रियांच्यात झालं पाहिजे, माझं मी घेईन. मला स्वातंत्र्य देणारा कोण वेगळा जेलर आहे का? तर ती जेलरची भूमिका समाजाने बदलली पाहिजे, पुरुषांनी बदलली पाहिजे. म्हणजे आपोआप ज्या आता नवीन पिढ्या ज्या तयार होत आहेत किंवा नवीन मुली ज्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जायला बघतायत त्या जात आहेत, धडपडतायत, त्यांचं यश मिळाल्यानंतर आम्ही टाळ्या वाजवू. अगदी खरंय. पण यश मिळवण्याचा जो रस्ता आमचा काट्याकुट्यांचा आहे ते काटे थोडे तरी बाजूला करता आले आणि तो रस्ता प्रशस्त करता आला तर ते आपलं काम आहे. तर हे वाचल्यानंतर असं जसं म्हणजे अरे यांना थोडंसं ही मदत झाली असतं तर चांगलं झालं असतं. किंवा अशा माझ्या आजूबाजूला, माझ्या घरात, नात्यात, समाजात अशा स्त्रिया असतील धडपडणाऱ्या तर त्यांच्यासाठी सौहार्दपूर्ण वातावरण तयार करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे असं वाटलं पाहिजे. आणि त्याच दृष्टीने मला असं वाटतं की बघा तुम्ही अडवलेला असताना या स्त्रिया इतक्या गेल्या, तुमची साथ मिळाली तर किती जाते. साथीदार व्हा. वा वा वा. खरं तर खूप बोलता येण्यासारखं आहे या सगळ्या बाबतीमध्ये. पण आजच्या आपल्या या मुलाखतीचं सार, आपल्या आजच्या संवादाचं सार जर म्हणायचं झालं तर या सगळ्या महिलांची जी जिद्द होती, जी चिकाटी होती, धडाडी होती, त्यातून त्यांची कर्तबगारी जी फुलत गेली, मला वाटतंय ती सगळ्यांनी शिकण्यासारखी आहे. आणि त्यातून शिकून मला वाटतं की स्त्रियांना पूरक वातावरण निर्माण करून सामाजिक पर्यावरणाचा समतोल राखणं आणि ते पर्यावरण जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. वीणाताई, या सुविधा आलात. मी बुक विश्वच्या या आमच्या सगळ्या टीमतर्फे तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.